मला वाटतं की एखादी वाईट गोष्ट घडली की ती शिंदे साहेबांमुळे घडली आणि एखादी चांगली गोष्ट घडली की ती आम्हीच पूर्वी केलेली होती, अशा पद्धतीची भूमिका काही लोक राजकारणात मांडतायत आणि म्हणून या गोष्टीचा पूर्ण खुलासा व्हावा यासाठी पक्षामार्फत आणि विशेषतः आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। म्हणून पुन्हा एकदा सांगतो की घोसाळकर कुटुंबियांवर जो प्रसंग आलेला आहे त्याच्या बाबतीत आम्ही कोणीही त्याच्यावर बोलणार नाही, कारण शेवटी जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी आहे। ही विरोधकाच्या घरात घडू दे, सत्ताधीशाच्या घरात घडू दे किंवा सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये घडू दे, ही चुकीचीच गोष्ट आहे, त्याचं समर्थन कोणी करणार नाही। परंतु घडल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना त्या प्रकरणामध्ये ओढायचं, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात अतिशय चांगलं काम करत असताना, लोक त्यांच्या बाजूने आकर्षित होत असताना कुठचा तरी एखादा प्रसंग धरून त्यांना बदनाम करायचं, ही गोष्ट खरोखरच दुर्दैवी आहे। आणि म्हणून मी सांगितलं की हे जे मी पत्रकं आपल्याकडे दिलेली आहेत किंवा सामनामधनं आलेल्या बातम्या तुमच्याकडे दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे मॉरिसचं उदात्तीकरण कोण करत होतं, त्याला मोठं कोण करत होतं हे आपल्याला कळलं असेल। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की बॅनर लावणं वेगळं, फेसबुकवर समर्थन करणं वेगळं, ट्विटमधनं मी एखाद्या नेत्याचं नेतृत्व स्वीकारतो हे सांगणं वेगळं, स्वतः जाऊन बुके देणं वेगळं, चेंबरमध्ये देऊन बुके देऊन फोटो काढणं वेगळं आणि एखाद्या गर्दीमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर येऊन हात जोडणं किंवा त्यांच्या बाजूला उभं राहणं। मी अनेक वेळा सांगितलं की काही लोकांना ही सवय नव्हती। मुख्यमंत्री लोकांमध्ये जातात, मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून काम करतात, मॉबमध्ये जातात, हे काही लोकांना सवयच नव्हती ना। त्याच्यामुळं अनेक लोक त्या ठिकाणी येतात, अनेक लोक कार्यकर्ते असतात, कुठच्या प्रवृत्तीचे असतात, कोणी सांगू शकत नाही। त्याच्यामुळे एखादा फोटो बदनामी करण्यासाठी ट्विट करायचा, त्याच्यापेक्षा आज जे मी सामनाच्या बाबतीतले मुद्दे मांडलेले आहेत की जे फेसबुक लाईव्ह झालं ते फेसबुक लाईव्ह होण्याच्या अगोदर, आता मला असं वाटतं की दोघंही हयात नाहीत, त्यांच्या मागं खरं ही चर्चा करणं देखील योग्य नाही, परंतु त्यांच्या मागं एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी जी चर्चा केली जाते म्हणून नाईलाजानं ही पत्रकार परिषद घ्यावी लागली। आणि मला याच्यातनं विचारायचं आहे की जे कॉम्प्रोमाइज झालं हे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये झालं होतं का, तर ते नाही। तो आमचा कार्यकर्ता होता का, तर नाही। उबाठामध्ये एकत्र भविष्यामध्ये महिलांसाठी साड्या वाटप असेल, सामाजिक काम असेल, हे आता आपण एकत्र करायचं आणि उबाठा शिवसेना वाढवायची, अशा पद्धतीचं फेसबुक लाईव्ह तुम्ही देखील बघितलंय आणि अख्ख्या जगानं बघितलंय। मग याच्यामध्ये बाकीच्यांचा प्रश्न आला कुठे? आणि म्हणून मला विनंती करायची आहे आणि जे तपास करतायत त्यांना देखील विनंती करायची आहे की ही मीटिंग का ठरली, कशी ठरली, कुणी ठरवली आणि ती कशासाठी झाली याची देखील चौकशी झाली पाहिजे। आणि याच्यामध्ये कुठंही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध येत नाही, कुणी संबंध लावण्याचा प्रयत्न करू नये। ज्यांचे संबंध होते त्यांनी मात्र खुलासा करणं गरजेचं आहे।